नमस्कार. बॅरिस्टर नाथपै सेवांगणच्या वतीने या कार्यक्रमासाठी मी सर्वांचं स्वागत करतोय. आजचा जो कार्यक्रम आहे, नागगोरे एस.एन. जोशी संकुल इमारत जी आहे 2005 साली बांधकाम केलं, त्याच्यामधला हा नागगोरे सभागृह आणि त्या सभागृहाचं नूतनीकरण आणि वातानुकूलीकरण असा हा सोहळा आहे. आणि साथी राजाराम तथा राजाभाऊ कृष्णाजी चिंबुलकर यांच्या पावन स्फूर्तीप्रित्यर्थ या सभागृहाचा शुभारंभ सोहळा होतोय. कार्यक्रमाची सुरुवात करताना आमच्या नाथपै सेवांगणच्या प्रथेप्रमाणे साने गुरुजींची खरा तो एकची धर्म या प्रार्थनेने आम्ही नेहमीच कार्यक्रमाची सुरुवात करतो. आमचे सेवांगणचे कर्मचारी वर्ग, वैष्णवी आचरेकर आणि सर्व टीम या ठिकाणी मी आमंत्रित करतोय. खरा तो एकची धर्म. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. जगीचे दीन अतिपतित, जगीचे दीन पद दलित, जगीचे दीन अतिपतित, जगीचे दीन पद दलित. तया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. सदा जे आर्त अति विकल, जयांना गांजती सकल. सदा जे आर्त अति विकल, जयांना गांजती सकल. तया जाऊन हसवावे, जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. कुणाला व्यर्थ शिणवावे, कुणाला व्यर्थ हिणवावे. कुणाला व्यर्थ शिणवावे, कुणाला व्यर्थ हिणवावे. समस्ता बंधू मानावे, जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. प्रभूची लेकरे सारी, तयाला सर्वही प्यारी. प्रभूची लेकरे सारी, तयाला सर्वही प्यारी. कुणाला तुच्छ लेखावे, जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. असे हे सार धर्माचे, असे हे सार सत्याचे. असे हे सार धर्माचे, असे हे सार सत्याचे. परार्था प्राणही द्यावे, जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. जगाला प्रेम अर्पावे.
जगाला प्रेम अर्पावे. धन्यवाद. धन्यवाद वैष्णवी आचरेकर आणि रुचिरा चिंदरकर. व्यासपीठावरील मान्यवरांना माझी विनंती आहे की आजच्या या कार्यक्रमातील प्रमुख अतिथी ॲडव्होकेट कांचनजी चिंबुलकर यांचं स्वागत त्यांनी पुस्तक आमच्या प्रथेप्रमाणे पुस्तक देऊन करावं अशी मी आमचे कार्याध्यक्ष आमचे अध्यक्ष ॲडव्होकेट देवदत्त पुरळेकर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. त्याचप्रमाणे त्यांची भगिनी नीलाताई चिंबुरकर याही इथे आल्या. त्यांचंही स्वागत त्यांनी करावं. त्याचप्रमाणे आपल्या या नूतनीकरण केलेल्या सभागृहामध्ये अन्यही मान्यवर सर्व मंडळी उपस्थित आहेत. त्याच्यामध्ये आमचे मालवणचे उदी देसाई पारिजात ट्रॅव्हल्सचे सर्व हेही उपस्थित आहेत. कणकवलीहून वामन पंडित आहेत. त्याच्यानंतर मालवण एज्युकेशन सोसायटीचे अविनाश आजगावकर सर उपस्थित आहेत. गोविंद कादरेकर सर खास बांद्यावरून इथे आलेले आहेत. त्याचप्रमाणे मान्यवरांमध्ये राजन गवस सर आहेत, मोरे सर आहेत, अनेक मान्यवर आणि खास म्हणजे शूटिंग करण्यासाठी चंद्रकांत निकाडे सर आमच्या कार्यक्रमांना नेहमीच उपस्थित असतात. त्यांचंही स्वागत करतो. मालवणच्या ज्येष्ठ साहित्यिका वैशालीताई पंडित याही उपस्थित आहेत. अशा सर्वांचं मी इथे स्वागत आणि अन्य मान्यवरांचं स्वागत करतो. आणि या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्याची विनंती मी आमचे कार्यक्रम कुलातील प्रकाश शिरोडकर यांना करतो. नागरगोळे सभागृहाचं जिथं सर नूतनीकरण झाल्यानंतर तिथं सर उद्घाटन झालेलं आहे असं मी जाहीर करतो. एवढं बोलून मी उद्घाटनाचं काम संपवू शकलो असतो, पण हा जो समारंभ आहे तो थोडासा अनौपचारिक स्वरूपाचा आहे असं मला वाटतं. या उद्घाटनाची जबाबदारी माझ्यावरती अशासाठी टाकली गेली असावी असं मला वाटतं की मी राजाभाऊ चिंबुलकरांना पर्सनली ओळखत होतो म्हणून. पण त्यातमध्ये गंमत अशी आहे की मी त्यांना जरूर पर्सनली ओळखत होतो, पण ते मला पर्सनली ओळखत होते की नाही हे मला सांगता येणार नाही. पण त्यांच्या कुटुंबियांशी मात्र माझी ओळख होती, त्यापैकी 2 सदस्यांची, कांचनताईंची आणि माधुरीताईंची. इथेच सेवांगणात माझी ओळख झाली. पण नीला आणि संजीव या दोघांची माझी खूप जुनी ओळख आहे मुंबईपासून. नीलाबरोबर मी राष्ट्रसेवा दलामध्ये मुंबईत काम केलेलं आहे एकत्र. म्हणजे काम ती करत होती, मी फक्त सेवा दलाच्या कचेरीमध्ये तिच्याबरोबर उपस्थित राहण्याचं काम फक्त मी करत होतो. संजीव मात्र माझा चांगला मित्र होता त्यावेळी. आता त्याला बरीच वर्ष उलटून गेलेली आहेत. तो आणि मी समाजवादी त्यावेळी प्रजा समाजवादी पक्षाचं काम करायचो. नंतर सगळ्यांनी आम्ही म्हणजे लीला, संजीव, त्यांचे वडील राजाभाऊ चिंबुलकर आणि आम्ही सगळेच त्यावेळचे समाजवादी पक्षाचे त्यावेळचे कार्यकर्ते आम्ही अनेक चळवळींमध्ये, अनेक आंदोलनांमध्ये आणि अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र काम केलेलं आहे. विशेषतः आणीबाणीच्या विरोधामध्ये आम्ही खूप काम केलं. जरी लपून छपून असलं तरी ते खूप काम केलं असं मला वाटतं. आणि त्यानंतर आणीबाणीच्या नंतर जो जनता पक्षाचा जन्म झाला, त्या जनता पक्षासाठी मात्र आम्ही भरपूर काम एकत्र केलं, भरपूर परिश्रम केले. आणि नंतर तो सगळा इतिहास सगळ्यांना ठाऊकच आहे.
तर राजा भाऊंबद्दल सांगायचं म्हणजे जरी ते मला पर्सनली ओळखत नसले तरी मी मात्र त्यांना ओळखत होतो असं मी सुरुवातीला म्हणाल. त्याचं कारण असं होतं की माझ्या वडिलांची आणि राजाभाऊंची ओळख होती आणि त्यांच्याकडून मी राजाभाऊंबद्दल बरंचसं ऐकलेलं होतं आणि ते अतिशय चांगलं म्हणजे माझे वडील राजाभाऊंबद्दल आदराने ओळखत होते. आता राजाभाऊंबद्दल त्यांना कसं माहिती तर ते एकाच पक्षाचं काम करत होते म्हणून असावं. पण त्याहीपेक्षा जास्त म्हणजे श्रीपाद तोंडवळकरांकडून त्यांनी राजाभाऊंबद्दल ऐकलेलं होतं. श्रीपाद तोंडवळकर हे माझ्या वडिलांचे मित्र. त्यांचा सतत संपर्क असायचा, पत्रव्यवहार असायचा आणि श्रीपाद तोंडवळकर हे राजाभाऊंचे सुद्धा मित्र आणि किंवा मोठ्या भावासारखे असंच त्यांचं नातं होतं असं त्यांच्या बोलण्यावरून मला समजत होतं. तर श्रीपाद तोंडवळकरांकडून मला राजाभाऊंबद्दल कळलं होतं आणि माझ्या वडिलांचं मत असं होतं की ज्या माणसाबद्दल श्रीपाद तोंडवळकर चांगलं बोलत आहेत तो माणूस म्हणजे खणखणीत वाजणारं सोन्याच्या नाण्यासारखाच भाऊन कशी असणार. त्यामुळे राजाभाऊंबद्दल मला खूपच असं औत्सुक्य आणि कुतूहल वाटत असायचं. मी मुंबई गेल्यानंतर त्यांच्या मुलांच्या संपर्कात जेव्हा आलो पण त्यांना कल्पना नाही की या संजीव आणि नीला त्यांना मुळीच कल्पना नव्हती की मी त्यांच्याबद्दल मला जी आपुलकी जी जवळीक किंवा जे औत्सुक्य वाटत होतं ते ती राजाभाऊंची मुलं होती म्हणून वाटत होतं. माझे मित्र किंवा असंही नाही पण ते मला सांगायचं धाडस त्यावेळी मला होत नव्हतं त्यांना. त्याचं कारण असं की आम्ही सगळी समाजवाद्यांची मुलं जी होतो ती स्वतःला स्वयंभूत समजायचो. आमच्यापेक्षा कोणी म्हणजे असं मोठं नाही, सगळ्या जगाची जबाबदारी आपल्याच शिरावरती आहे असंच आम्ही समजत होतो त्यावेळी. त्यामुळे मला ते त्यांना सांगायचं धाडस कधीही झालं नाही. पण ते कारण मात्र तेच होतं की राजाभाऊंची ती मुलं असल्यामुळे मला त्यांच्याबद्दल खूप आदर आणि आपुलकी वाटत होती. आता राजाभाऊं श्रीपाद तोंडवळकर हे आपल्या ज्ञानेश देऊळकर सरांसारखं ऋषितुल्य व्यक्तिमत्व. देऊळकरांशी सुद्धा त्यांचा वारंवार संपर्क असायचा. आपल्या सेवांगणाच्या उभारणीमध्ये सुद्धा श्रीपाद तोंडवळकरांचा मोठा वाटा आहे. तर त्यामुळे श्रीपाद तोंडवळकरांनी राजाभाऊ चिंबुलकर आणि त्यांची मिसेस यांच्या लग्न जमवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली असं जेव्हा मला ह्याच्यातून कळलं तेव्हा मला मुळीच आश्चर्य वाटलं नाही. कारण श्रीपाद तोंडवळकरांची ती एक चांगली सवय होती की आपल्या कार्यकर्त्यांची मुलं किंवा आपले कार्यकर्ते जे त्याच्यातले होतकरू कार्यकर्ते कोण असतील तर त्यांची शक्यतो लग्न जमवायची. आणि असे आज अनेक सुखी संसार आहेत की श्रीपाद तोंडवळकरांनी जुळवलेल्या लग्नांमुळे झालेले आहेत. त्याच्यापैकी राजाभाऊ चिंबुलकर आणि सुलभाताई चिंबुलकर हा एक असा संसार होता. म्हणजे याच्यात म्हणजे जरा माझी अतिशयोक्ती वगैरे झाली तर मला माफ करा किंवा आगाऊपणा वाटत असेल तरीसुद्धा मला माफ करा. पण हे मी माझ्या ऐकीव माहितीवरून काढलेले निष्कर्ष आहेत. आता हे मला श्रीपाद तोंडवळकरांबद्दल कसं माहिती आहे हे की हे ते लग्न जुळवायचे किंवा म्हणजे आपलं जे पक्षाचं काम होतं, राष्ट्रसेवा दलाचं काम होतं किंवा सेवांगणाचं काम होतं याच्या जोडीलाच हे आणखी एक नवं काम ते का करायचे. कारण सगळी मुलं सुखी व्हावी म्हणजे जगाला प्रेम अर्पावे हाच त्यांचा धर्म होता. त्यामुळे ते काम ते अगदी म्हणजे क्रमाने करायचे. त्यामुळे त्यांचं आणि आमचं फार जमायचं. त्यामुळे हे मला कसं कळायचं मला म्हणजे मी म्हणत होतो की हे मला का मी काही श्रीपाद तोंडवळकरांच्या वयाचा नाही किंवा माझे वडील काही मला ह्या गोष्टी सांगणार नाही. तर आमची एक संघटना होती त्यावेळी मुंबईमध्ये. निवडणुकीच्या निमित्ताने म्हणजे त्याच्यामध्ये काम केलं जायचं. मालवण तालुका मित्रमंडळ नावाची एक संघटना होती आणि ती श्रीपाद तोंडवळकर आणि मंडळींनीच स्थापन केलेली होती. राजाभाऊ चिंबुलकरांचा सुद्धा त्याच्यामध्ये सहभाग असायचा. आणि या मित्रमंडळाच्या सभा मिल मजदूर सभा नावाच्या एक त्यांच्या ऑफिसमध्ये नेहमी व्हायच्या. पण त्या सभेच्या सुरुवातीलाच
सगळी लोक जी जमायची, म्हणजे मुख्य विषय बैठकीचा सुरू होण्यापूर्वी ज्या चर्चा व्हायच्या, जे किस्से सांगितले जायचे, त्याच्यामधून मला या राजाभाऊ चिंबुलकर आणि सुलभाताई चिंबुलकर यांच्या लग्नाचा किस्सा समजलेला होता. आणि असे अनेक किस्से तोंडवळकरांनी तोंडवळकरांबद्दलचे सुद्धा आम्हाला त्या ह्याच्यामध्ये समजले होते. मी त्याचा सगळ्यात तरुण सभासद होतो. कोपऱ्यात बसायचं आणि फक्त ऐकत राहायचं, एवढंच माझं काम होतं. आणि बाकीची माणसं चांगली मोठी आणि प्रतितही अशा प्रकारची माणसं ती होती. त्यानंतर राजाभाऊंबद्दल मला माझा आदर वाढत गेला. आणि मग त्याची जेव्हा माहिती मी जाणून द्यायचा प्रयत्न केला, तेव्हा मला कळलं. आता तो एक किस्सा त्याच्यामध्ये कसा सांगितला जायचा ते मी तुम्हाला एक थोडक्यात सांगतो. आपल्या कार्यकर्त्यांची मुलं सुस्थळी पडावीत अशी तोंडवळकरांची आंतरिक इच्छा असायची आणि त्यांना माणसांची चांगली पारख होती. त्यामुळे आपल्या मित्राच्या म्हणजे स्वातंत्र्य सैनिक गोलतकरांच्या मुलीसाठी, प्रेमलासाठी त्यांनी चिंबुलकरांच्या मुलाचं म्हणजे राजाचं स्थळ सुचविलं, तर त्यात मुळीच आश्चर्य वाटायला नको. आणि राजासारखा होतकरू मुलगा गोलतकरांनाही शोधून सापडला नसता. शिवाय राजा हा स्वातंत्र्य लढ्याची पार्श्वभूमी तर त्याला होतीच, आणि तो नुकताच मुंबई महापालिकेवरती निवडून आलेला होता नगरसेवक म्हणून. पुन्हा तोंडवळकरांचं रेकमेंडेशन. त्यामुळे गोलतकरांनी प्रेमला आणि राजा यांच्या विवाहाला तात्काळ मान्यता दिली आणि शुभस्य शीघ्रम म्हणून 17 मे 1949ला त्यांचा विवाह संपन्न झाला. गोलतकरांची प्रेमला चिंबुलकरांची सून झाली आणि सुलभा बनून चिंबुलकरांच्या घरी दाखल झाली. आपल्या आईवडिलांच्या लग्नाची ही पूर्वपेटी कदाचित त्यांच्या मुलींना असं वाटेल की याला कशी माहीत असा प्रश्न त्यांच्या मुलींना जर पडला असेल, तर तो मी मगाशी सांगितल्याप्रमाणे त्या किस्स्यामधून मला कळला होता. पण त्या किस्स्यामुळे ते त्यांच्या ज्या गोष्टी व्हायच्या त्याच्यामुळे मला आणखी काही माहिती झाली. पण ती अशी की त्या सगळ्या त्यांच्या बोलण्यामधून ही माणसं अगदी म्हणजे मऊ मेणा ऊने आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास बेजू अशी जरी असली तरी अंतर्बाह्य निर्मळ मनाची माणसं होती. आणि ती माणसं समजण्यास मला त्यामुळे मदत झाली. चिंबुलकरांचं स्वतःचं घर म्हणजे सुद्धा एक नांदतं गोकुळ होतं आणि सुलभाताईंनी तात्काळ ते आपलंसं केलं आणि नंतर जोडीनेच त्यांचा संसार फुलला. त्यांचं पक्षकार्य, त्यांचं सार्वजनिक कार्य बहरलं आणि मोर्चे, चळवळी, आंदोलनं सुरू राहिली. 1948 साली राजाभाऊ प्रथम मुंबई महापालिकेवरती निवडून आले. त्यावेळी ते फक्त 24 वर्षाचे होते आणि कदाचित त्यावेळचे ते मुंबईतल्या महापालिकेतील सर्वात तरुण नगरसेवक असावेत. नंतर ते कायम 1980पर्यंत निवडून येत राहिले. 1978 ते 1980 या काळात ते मुंबईचे महापौर होते. राजाभाऊ आणि सुलभाताई यांनी संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन, गोवा मुक्ती आंदोलन, जयप्रकाशजींचं आंदोलन, आणीबाणी विरोधी आंदोलन या सगळ्या आंदोलनात ते सहभागी झाले. आणि सगळ्या समाजवाद्यांप्रमाणे तेही कामगार लढे, गरिबांचे लढे आणि लोकांचे लढे लढतच राहिले. राजाभाऊंनी कोळसा कामगार सोसायटी स्थापन केली होती. त्यांचे प्रश्न त्यांनी दसास लावले. उमरखाडी कन्झ्युमर सोसायटीची स्थापना केली होती. अशा या त्यांच्या राजकीय प्रवासातील काही ठळक नोंदी आहेत. म्हणजे एक रसरशीत संघर्षमय आणि समृद्ध आयुष्य ते जगले आणि दिनांक 15 एप्रिल 2017ला त्यांचा जीवन प्रवास थांबला. अशा राजाभाऊंच्या मुलींच्या सहकार्याने, आर्थिक सहभागाने आजच्या आपल्या या सभागृहाचं नूतनीकरण झालेलं आहे. ही मला आणि त्या नूतनीकरणानंतर झालेल्या सभागृहाचं उद्घाटन करण्याचा मोठाच मान मला मिळालेला आहे. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो.
किशोर काकांमुळे आम्हाला राजाभाऊंबद्दल खूप माहिती समजली. बऱ्याचदा ह्या सेवांगणमध्ये वावरताना ही सगळी जी मंडळी आहेत, नाथपंचे सहकारी आहेत, त्या सगळ्या मंडळींचं जेव्हा पूर्ण एकंदरीत जीवनप्रवास आम्हाला ऐकायला मिळतो, खूप आनंद वाटतो. ही सगळी मंडळी कसं काम केलेलं आहे. किशोर काकांकडून नेहमीच आम्हाला असे सगळे जुने संदर्भ आहेत, ते नेहमी त्यांच्याकडून ऐकायला मिळतात. जेव्हा आम्ही बोलत बसतो त्यावेळी खूप अशी वेगळी माहिती इथे आम्हाला ऐकायला मिळते. आणि ह्याच्यातली चिंबुलकर भगिनी ज्या आहेत, ह्या सेवांगणच्या सभासद आहेत. गेली अनेक वर्ष त्यांचा सेवांगणमध्ये इथे त्यांचं नेहमी येणं असतं. आणि येण्यातलं त्यांचं वैशिष्ट्य असं असतं की त्या नेहमी पारिजात ट्रॅव्हल्सने येतात. अगदी मला ही गोष्ट कांचनताईंकडून समजलेली आहे. आणि कायम त्यांना सेवांगणबद्दल, ह्या भगिनींना सेवांगणबद्दल नेहमीच आपुलकी राहिलेली आहे. फोन करून त्यांच्या सूचना पण असतात. बऱ्याचदा असंही होतं की कामाची गडबड पण असते आणि अतिशय चांगल्या त्यांच्या सूचना नेहमी असतात. आमच्या परीने आम्ही त्याच्यात बदल किंवा त्या पूर्तता करण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो. ह्या हॉलच्या बाबतीत आठवण सांगायची झाली तर अशी आहे की आम्हाला सेवांगणला एक AC कॉन्फरन्स हॉल असं बनवायचं आमच्या डोकीत होतं. आणि कांचनताईंशी बोलताना एकदा आम्ही बसलेलो असताना तो विषय मला वाटतं त्यांच्यासमोर मांडलेला होता आणि त्यांनी तात्काळ त्याला मान्यता दिली. आणि ह्या हॉलचं नंतर काम सुरू झालं आणि आज ह्याचं उद्घाटन झालेलं आहे. त्याबद्दल कांचनताईंचं इथे मी आभार व्यक्त करतो. आणि इथे एक छोटेखानी सत्कार आम्ही करायचं ठरवलेलं आहे. त्याच्यामध्ये बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा, कांचनताई चिंबुलकर ह्या व्यवसायाने वकील आहेत आणि गेली अनेक वर्ष त्या वकिलीमध्ये प्रॅक्टिस करत आहेत. आणि महत्त्वाची गोष्ट अशी आहे की अतिशय क्लिष्ट असा जो सहकार कायदा आहे, त्या सहकार कायद्यामध्ये त्या वकिलीची प्रॅक्टिस मुंबई येथे करतात. त्यांच्याशी बोलतानासुद्धा म्हणजे शैलेश आणि आम्ही बोलतानासुद्धा त्या विषयाबद्दल त्यांची आपुलकी आणि त्यांचं काम हे त्यांच्या बोलण्यातून नेहमीच जाणवत आलेलं आहे. आणि बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांच्या वतीने महाराष्ट्र विधिज्ञ परिषदेचा दीपस्तंभ म्हणून जो पुरस्कार आहे तो त्यांना देऊन गौरवण्यात आलेला होता. आणि हा पुरस्कार खूप कमी लोकांना त्यांच्या वकिली क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी आणि प्रभावी उपस्थिती असं म्हटलं जातं, त्याबद्दल त्यांना पुरस्कार दिला गेलेला आहे. त्याबद्दल नाथपै सेवांगणच्या वतीने त्यांचा एक छोटेखानी सत्कार करावा. आणि मी ॲडव्होकेट कांचनताईंना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर सत्कार स्वीकारण्यासाठी यावं. आणि आमचे विश्वस्त आणि कार्योपाध्यक्ष ॲडव्होकेट संदीप निंबाळकर, ज्येष्ठ विधिज्ञ, त्यांनी व्यासपीठावर यावं सत्कारासाठी अशी मी त्यांना विनंती करतो. आणि PD देसाई 3 वकील आहेत. ॲडव्होकेट देवदत्त परुळेकर अध्यक्ष, कार्योपाध्यक्ष ॲडव्होकेट संदीप निंबाळकर आणि ॲडव्होकेट PD देसाई यांनी शाल आणि श्रीफळ देऊन ॲडव्होकेट कांचनताई यांचा सत्कार करावा. जोरदार टाळ्या. कांचनताई तुम्हाला 2 मिनिटं. मी ॲडव्होकेट कांचनताई यांना विनंती करतो की त्यांनी 2 मिनिटात आपलं मनोगत व्यक्त करावे. विनंती. मी यांना म्हणाले होते नमस्कार सगळ्यांना, उपस्थितांना, मान्यवरांना आणि डिग्निटी.
मी त्यांना म्हटलं होतं की मला कोर्टात तुम्ही बोलायला सांगा, पण असं भाषण वगैरे काही करायला सांगू नका, ते मला जमणार नाही आहे. पण तरी त्यांच्या विनंतीला मान देऊन मी म्हणते, आज माझी इच्छा होती की माझ्या वडिलांचं नाव असं कुठेतरी दिसावं, त्यासाठी हा सगळा प्रयत्न होता आणि यांनी मला मदत केली. त्याबद्दल या सगळ्या मंडळींचे आणि तुम्हा सगळ्यांचे आभार मानते. धन्यवाद. सर्वांचं इथे मी धन्यवाद व्यक्त करतो आणि हा जो कार्यक्रम आहे सभागृह नूतनीकरण अध्यक्षांच्या परवानगीने या ठिकाणी संपला असं जाहीर करतो.